हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, इथे झाली होती आता सायंकाळचं आता जे काय रुटीन असते माझं ते तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं आज. तर तेच इथे मी आज शूट केलेलं आहे. आणि संध्याकाळचं काही जास्ती रुटीन तर नाहीच राहत, थोडंफारच राहते, तुम्हालाही माहीतच आहे. तर इथे ना मी पाणी प्यायचं होतं, तर पाणी गरम करायला ठेवलं. मी म्हटलं जोपर्यंत केटलमध्ये पाणी गरम होते तोपर्यंत बाहेरचे कपडे घेऊन येते. सकाळपासून कपडे वाढवले, पण कपडे काय आज वाढलेच नाही. मध्येच पाऊस, मध्येच असं, आणि वातावरण काय बरोबर नव्हतं त्याच्यामुळे म्हणजे वाढले आहे, पण जसे वाढायला पाहिजे त्या प्रकारे नाही वाढले. जे थोडे जाडसर कपडे आहेत ते तसेचे तसेच आहे. आणि इकडे बघू शकता, दार उघडलं की रुजुलला अगदी बाहेर जायचं असते आणि त्याला ना इथे कपडे पाहिजे होते, मी जे काढत होती ते. तर त्याला मी म्हटलं जा नेऊन ठेव, कारण त्याने टाकताना ना मला एक एक कपडा हातात आणून दिला होता टाकायला. तर त्याला मी म्हटलं की नेऊन ठेव, तर तो काही नेऊन ठेवलं नाही त्याने. त्याला असं वाटलं की बस मी आतमध्ये गेलो की हिने दार बंद केलं, तर त्याने माहिती आहे दारातून इथेच फेकून दिलं खाली. मग जेव्हा मी बघितलं मागे पलटून, मला एवढं हसायला आलं. मग इथे सगळे कपडे काढून घेतले. ॲक्च्युली तो बाहेर काही करत नाही, पण काय काय असते ना, कोणत्या झाडाचं एखादं पानच तोडून घेते, नाहीतर मग मातीमध्ये हात वगैरे टाकते. त्याच्यामुळे मी त्याला जास्त इकडे बाहेर येऊ देत नाही, कारण माती कशी आता पावसाळ्याची सगळी ओली असते, तर ते पूर्ण हात वगैरे खराब होते त्याच्यामुळे. आणि त्याला इथून ना मी तिकडे गाय होती बाहेर, तर ते दाखवत होती. तर इथे आता मी कपडे घेऊन आतमध्ये आली. मला वाटलं माझ्या मागे मागे येईल, पण तो काही आला नाही. मग वापस गेले मी आणि त्याला घेऊन आले आतमध्ये, कारण ना त्याला ठेवून मी आतमध्ये नाही येऊ शकत. कधी काय असते दारामध्ये वगैरे हात आलं की काही आलं, आणि त्याची वेगळीच मस्ती चालू असते मग बाहेर. त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट करताना सुद्धा आणि व्हॉइसवर देताना इतकं त्रास होते मला आजकाल, बापरे काय सांगायचंच नाही. तुम्हाला आवाज पण येत असेल बॅकग्राऊंडला. आता काय केलं होतं ना, त्याने रिमोट घेतला आणि आवाज त्याच्या हाताने वाढून गेलं होतं. टी व्हीचा आवाज मी कमी करून ठेवली होती, व्हॉइसवर देत होती म्हणून. तर त्याच्या हाताने मग मध्येच त्याला बघा, म्हणजे असं कंटिन्यू पण बोलता येत नाही व्हॉइसवर देताना, मध्ये मध्ये त्याच्याकडे जावं लागते. तर इथे बघू शकता मी जे कपडे बाहेरून घेऊन आले ते स्टँडवर ठेवते म्हटलं, म्हणजे कसं असे खुले करून ठेवले की ते वाढून जातात. आणि बरेच कपडे तर वाढले पण होते. जोपर्यंत हे सगळं कपड्यांचं नाटक चालू होतं तोपर्यंत इकडे आपलं पाणी पण गरम झालं होतं. तर आता पाणी पण पिऊन घेते म्हटलं, निवांत बसून थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर मग आपले संध्याकाळचं जे काही आहे, कारण नेहमी नेहमी कसं मॉर्निंग रुटीनच शेअर करणं होते, त्याच्यामुळे विचार केलं की संध्याकाळचं काय असते ते. आणि कसं रुटीन काही असं प्रॉपर रुटीन नसते रोजचं की तसंच राहील. आणि इथे रुजुलचा पसारा बघू शकता. तर इथे आता निवांत बसते मी. आणि मग त्याला मी इथून एवढा आवाज देत होते, तो ना तिकडच्या रूममध्ये गेला होता. मी त्याला आवाज देत होते ये ये ये, त्याला काही यायचंच नाही. जोपर्यंत मी जाऊन त्याला घेऊन नाही आली तोपर्यंत तो काय इकडे आला नाही. त्याचं ना इकडे काहीतरी चालू होतं, तर मी त्याला थोडंसं असं आवाज दिली की असं करू नको, तेवढ्यासाठी तो तिकडे गेला. तर असं सगळं असते दिवसभर काय ना काय नवीन चालू. मग इथे थोडासा वेळ मिळाला तर फोन पण बघून घेते, कारण दिवसभर तर काय बघायला वेळच मिळत नाही आजकाल. जेव्हाचं म्हणजे रुजूल झाला आहे तेव्हापासून मोबाईल आणि मी अशी वेगळीच आहे, म्हणजे बघायलाच मिळत नाही. बघू शकता त्याला घेऊन आली आणि तो नाही ते काहीतरी त्याने मला करून दाखवलं होतं, त्याचा थोडासा लाड पण केला. आणि मग हे सगळं झालं. संध्याकाळ व्हायचीच होती, बाहेर उजेडच होता. तुम्हाला थोडंसं खिडकीतनं इकडे दिसत असेल तर समजू शकता. पण जसा वेळ मिळते तसं मी रात्रीचं सगळं प्रिपरेशन करून घेते, तुम्हाला तर माहीतच आहे. तर इथे सकाळी मी तुरीचा उसळ केली होती, तुम्ही बघितलं असेल याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये. तर सकाळी कसं मी भात आणि तुरीचं उसळ केली होती, तर ते आम्ही सकाळी खाऊन घेतलं. मग आता ना उसळ उरलेलं होतं, मग आता विचार केला काय बनवू. मग ना त्याच्यामध्ये आता म्हटलं मस्त कणकीच्या वाट्या बनवून टाकून देते, म्हणजे आता जेवणाचं पण ते होऊन जाईल. बाकी मग काय ना बनवलं तरी चालते, कारण ते जे पोळी भाजीसारखंच होऊन जातं ते हेवी. आणि इथे याचं बघू शकता लुडबुड मध्ये चालूच आहे. तर त्याने इकडे बघू शकता पीठ चाळणं वगैरे जे असते ते सगळं घेऊन घेतलं होतं.
आणि त्याला डब्बे, बापरे भांडे डब्बे काय सांगूच नका. तर असो, त्याचं जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे. मग इथे मी एका भांड्यामध्ये पीठ काढून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये थोडासा मीठ टाकते आणि मग त्याच्यानं एक डो बनवून घेते, जसं आपण पोळ्यांसाठी बनवतो तसं. आणि मग पुढे त्याचं काय करते तर तुम्हाला दाखवतेच. आणि तसं तुम्ही जर माझे जुने सबस्क्रायबर असणार तर तुम्हाला माहीतच आहे. आणि इथे रुजुलनी बघा माझ्या कॅमेराच्या पूर्ण डायरेक्शन बदलवून टाकलं. मी त्याला आवाजच देत होती पडेल पडेल पडेल, शेवट ते स्टँड पाडलंच त्याने. मग इथे मी आता कणकेचा एक डो बनवून घेते मस्त पटकन. आणि मग त्याचसोबत तिकडे उसळला आपण गॅसवर म्हणजे गरम करायला ठेवते. तर ना इथे याच्यासोबत काहीतरी चालू पण होतं माझं, म्हणून मी तिकडे मागे पलटून बघत आहे. आणि ॲक्च्युली कसं ना, आज रात्री हे काही जेवण करणार नाही असं बोलले होते, त्याच्यामुळे हे सगळं करायला घेतलं होतं मी. नाहीतर मग कसं प्रॉपर जेवण बनवते म्हटलं. पण काय झालं ना, संध्याकाळी मग हे घरी आले होते, तर मग त्यांना पण खायला होऊन गेलं. तर मग मलाही बरं वाटलं. मी म्हटलं चला यांना पण आवडते, आले घरी तर बरंच झालं, त्यांचं तरी खाऊन होऊन जाईल. तर इथे बघा तुमच्यासोबत बोलता बोलता डो पण बनवून गेलं. आणि मला ना सर्दीने असं गळ्यामध्ये एकदम कंटिन्यू बोललं की वेगळंच होतं अडकल्यासारखं. तर हे जे उसळ होतं ना, त्यामध्ये मी थोडं पाणी ॲड करून टाकलं आणि हलकंसं म्हणजे मीठ, कारण पाणी टाकलं होतं ना त्याच्यामुळे. आणि आता याला उकळी आली की जे हे पीठ भिजवून ठेवलेलं आहे मी कणिक, त्याच्या अशा हाताने वाटा करून घेते. बरेचसे लोक म्हणजे याचं कसं पुरीसारखं लाटून पण टाकतात, पण त्या टेस्टमध्ये आणि हाताने टाकून जे करतो आपण त्या टेस्टमध्ये खूप फरक पडते. कारण जशी भाकरी पण बघा थापून करतो ती आणि लाटून करतात ती, दोन्ही भाकरीच्या टेस्टमध्ये फरक पडते आणि दिसायला खायला सगळ्याच गोष्टीचा फरक पडते. तसंच याचं आहे. तसं हाताच्या साहाय्याने याला असं पातीसारखं मोठं करत करत जायचं. खूप पातळ नाही करावं लागेल, खूप जडही नाही, म्हणजे एक मीडियम साईजमध्ये ठेवायची. आणि मग असं उकळी आली पाण्याला की त्याच्यामध्ये टाकायचे. आणि मग जोपर्यंत हे शिजत नाही तोपर्यंत त्याच्यात आपल्याला उकडवून घ्यायचं छानपैकी. तर असे तिथच्या तिथे करायचे आणि पटपट पाण्यामध्ये टाकत जायचे, म्हणजे ते कसं शिजत पण राहते आणि आपले बनत पण राहते. तरी हे ना थोडे जास्तीच बनले होते माझ्याकडनं, कारण हे कसे थोडे जाड असते. असं बघायला तर वाटते छोटा आहे, पण एका पोळी एवढं ते गोड आपल्याला घ्यावं लागते, तेव्हा ते 1 वाटी बनते. तर ते पण साधारण जर 2 खाल्लं तर 2 पोळ्या खाल्ल्यासारखंच होते त्याच्यामुळे. आणि रुजुलसाठी काय बनवलं नव्हतं मी आज, रुजुलला पण हेच दिलं होतं. तर त्याला ना हे जे रस्सा आहे त्याच्यासोबत थोडं राईस दिलं होतं असं, तर त्याने खाल्लं होतं. त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे, त्याला नवीन इंट्रोड्यूस केलं तरीसुद्धा त्याला चालतं आहे. मग इथे बघू शकता हे असं टाकून दिलं. आणि इथे काय झालं ना, कढई पडली छोटी, तर ते उकडायला त्याला जागाच नव्हती होत. पण मग नंतर मी म्हटलं जाऊ दे आता, थोडा उकडेल, थोडं पडेल तर पडेल. तर ते थोडंफार पडलं होतं. आणि याला बघायचं होतं की इथे गॅसवर काय चालू आहे, तर तो इथे येऊन माझ्याजवळ लुडबुडच करत होता. मी त्याला सांगत होते की थांब 1 मिनटं, मला हे सगळं पुसू दे, कारण ते सगळं भाजी पाणी सगळं उडलं होतं बाहेर आणि इथे आता पीठ वगैरे पण थोडंफार पडलं होतं. तर ते सगळं पुसून घेते बा म्हटलं, ते पुसून घेते म्हटलं. तर त्याला काही हेच नाही, कारण त्याला मी इथे काय पण बनवेन तरी बघायचं असते. जेव्हा हे घरी असतात तर त्यांना पकडून इथे तो उभाच ठेवते की बघू द्या मला काय चाललं, कारण त्याला दिसत नाही गॅसवरचं. ओट्यावरचं थोडंफार तरी कसं तरी दिसून जाते, पण गॅसवरचं त्याला काय आता सध्या दिसत नाही त्याची हाईटच्या याच्याने. तर इथे मी त्याआधी सगळं गॅस ओटा क्लीन करून घेतला. आणि एवढं बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल ना, कारण रुजुलनं इथेच आहे माझ्याजवळ सगळं काय ना काय काम करत आहे. इकडे हे वाजवेल ते वाजवेल, नाही तर आपला स्वतःचा काहीतरी आवाज करेल, चालूच आहे त्याचं काय ना काय. मग इथे तुम्ही बघू शकतात. आणि काय केलं इथे ना, तो ते खेळायचे ब्लॉक्स असतात ना, त्याने पाणी पिल्यासारखं करत होता. त्याला मी म्हणतो ते नको करू, खराब पण असते. मी फेकूनच दिलं त्याच्या हातातून घेऊन. आणि त्याचं तोंड वगैरे ते थोडं पुसून दिलं. आणि त्याच्यानंतर त्याची बघा इच्छा पूर्ण केलीच, मी दाखवलं त्याला. आणि कसं ना, किचनमध्ये जर खूप वेळ काम करत असली ना, तर त्याला माहीत नाही खूकीच येते की पकड म्हणजे थोडा वेळ तरी 5 मिनटं
तर मग त्याला इथे घेतलं, थोडंसं गॅसवरचंही दाखवलं, थोडंसं चम्मचनी ते खालीवर पण करून घेतलं आणि मग त्याला खाली ठेवलं मी. तर तुम्ही आता त्याचं पुढे बघू शकता तो कसा करते मला. त्याला खाली ठेवल्यावर त्याचं असं होतं खाली ठेवायचंच नाही, ते पकडून राहा आणि मला दाखवत राहा काय. पण आता काय जसं जसं मोठा होता तसं तसं त्याला असं एका हातात घेऊन कामं होत नाही ना. आधी छोटा होता तर मी करून घेत होती, पण आता कसं थोड्या वेळच बरं वाटते, जास्ती वेळ झालं की मग आपल्यालाही थकल्यासारखं होते. त्याच्यामुळे त्याला घेऊन काही काम होत नाही. आणि तो पण आता कसं त्याला सगळं कळायला लागलं तर तो पण इकडे तिकडे इकडे तिकडे करते. त्याच्यामुळे थोडी रिस्कच आहे अशी गरम वस्तूसोबत काय करणं म्हणजे. तर इथे त्याला बघा आता खाली ठेवलं मस्त लाड करून. पण त्याला काही खाली राहायचं नव्हतं, त्याचं पण झालं मूड हे. तर तो ना चिडून आता तिकडे निघत होता जायला आणि माझे कपडे ओढत होता बघू शकता. तर असो, आता तो छोटा त्याला काही तेवढं कळत नाही. आपण सांगितलेलं तर अजिबात कळत नाही. काय काय गोष्टी कळतात ना, काय काय त्याला जर ऐकायचं नाही तर ते त्याला काही कळत नाही. तर त्याला इथे मी थोडंसं चिडवलं तर तो पण निघूनच गेला. तर चला भेटू.